जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दुग्धाभिषेक करत दीर्घायुष्यासाठी शिवचरणी प्रार्थना करण्यात आली। यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभाग प्रमुख अनिल कुंचे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। या प्रसंगी उपशहर प्रमुख परशुराम पाटील, अशोक दवणे, विभाग संघटक राजू चिकणे, गणेश शिंदे, आदिनाथ कोरडे, गणेश चौघुले, ज्ञानेश्वर करवंदे, गोविंद पारधे, राजू घड्याळी व मोठ्या संख्येने उल्हासनगर अंबरनाथ शहरातील शिवसैनिक उपस्थित होते। पक्षाचे मुख्य नेते, लोकनेते, आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना त्यांना उदंड आयुष्य मिळो म्हणून आज अंबरनाथ शिवमंदिरामध्ये आमदार बालाजी किनीकर यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करून आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रार्थना केले। प्राचीन शिवमंदिरामध्ये प्रभू शिवशंकरांना प्रार्थना केली की आमच्या नेत्यांना उदंड आयुष्य मिळो, त्यांचं आरोग्य निरोगी राहो, त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा घडो आणि आई जगदंबे त्यांना उदंड आयुष्य देव, अशी प्रार्थना आम्ही आज अभिषेक करताना केली। आपण सर्वांच्या वतीनं, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, सर्वांच्या जनतेच्या वतीनं आज त्यांना वाढदिवसाच्या आम्ही कोटी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे मुख्य नेते, सर्वसामान्याचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, दीनदलितांचे आणि लाडक्या बहिणींचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या प्राचीन शिवमंदिरमध्ये उल्हासनगर शहर शाखेचे माजी शहर प्रमुख, आज शहर संघटक राजेंद्र चौधरी, आमचे उपशहर प्रमुख परशुराम पाटील, सर्वच कार्यकर्ते यांच्या वतीने आज त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आणि या पूजा आज आम्ही या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। अभिषेक केला आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि ह्या महाराष्ट्राची गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची, कामगारांची, लाडक्या बहिणींची आणि लाडक्या भाऊची, सर्वांची सेवा त्यांच्या हातून घडो आणि ह्या महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी, पूर्ण भारतामध्ये एक नंबर आणण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी आई जगदंबेजवळ आणि महादेवाजवळ प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्व अंबरनाथ आणि उल्हासनगरचे शिवसैनिक या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी भगवंताजवळ प्रार्थना करतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।